नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 30 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की सुरुवातीला तर सायली दिव्याईची पूजा करत असते आणि अगदी दिव्याईला मनोभावे नमस्कार करत असते. आता सायलीची ही पूजा संपन्न होती. इतक्याच वेळात तिथे ना कल्पनाताई येतात आणि कल्पनाताई तिला म्हणतात की सायली झाली का गं पूजा? सायली, तू आल्यापासून ना मला या सगळ्या बारीक बारीक गोष्टी बघण्याची गरजच पडत नाही. तू सगळंच बघतेस. आता सायली म्हणते, आई हे सगळं करायला ना मला मनापासून अगदी खूप आवडतं. आता कल्पनाताई काहीतरी शोधायला लागतात. आता सायली म्हणते, तुम्ही आई काही शोधताय का? तर कल्पनाताई म्हणतात, हो, गुढीपाडव्यासाठी ना मी काही दागिने काढून ठेवले होते आणि त्याच्यावरती खून म्हणून ना तर मी दुर्वा ठेवल्या होत्या. पण अगं ते दुर्वा फुल आहे पण दागिने दिसत नाही आहेत. तर सायली म्हणते, टेबलवरती नेऊन ठेवले, ताई पुसून घ्यायचे होते ना म्हणून. कल्पनाताई म्हणतात, अच्छा बरं. सायली म्हणते, अहो आई, इथेच ठेवले होते ना तुम्ही दागिने, मग त्यासाठी खून करायची काय गरज होती? कल्पनाताई म्हणतात, सायली अगं आता माझं वय झालं ना गं, आणि आता ना काही गोष्टी विसरायला होतात गं, म्हणून अशा काही खुणा करून ठेवलात की बरं वाटतं ना. म्हणजे काय ना की एखाद्या गोष्टीसाठी एखादी विशिष्ट खून करून ठेवली ना की मग काहीही झालं तर ते आपल्या डोक्यामध्ये असतं ना म्हणून. आणि पुढे म्हणतात की तुला गंमत सांगते सायली, लहान असताना मला एक खूप वाईट सवय होती. माझ्याशी कोणी भांडायला आलं ना की मी ना त्याच्या पोटामध्ये जोरात हाताचा असा कोपरा मारायचे. सायली म्हणते, आई मला वाटत नाही की तुम्ही लहानपणी अशा खोडकर असाल म्हणून. कल्पनाताई म्हणतात, हो मग अगं, लहान असताना मी खूप मस्तीखोर होते आणि माझी ती वाईट सवय घालवण्याकरता माझ्या आईने ना मला चटका दिला आहे, बघ हे बघ, म्हणून ते हाताचा कोपरा दाखवतात आणि म्हणतात की हे बघ, आईने मला असा चटका दिला आणि त्यानंतर ना मी परत कधीच कोणालाच असा कोपरा मारला नाही, असं कल्पनाताई सांगतात. आता हे सगळं सांगत असतात त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, पण सायलीला आठवत असतं की त्या वंदना जाधवनी सांगितलेल्या प्रियाच्या आठवणी, म्हणजेच बबलीच्या. आणि त्या सायली मनातल्या मनात म्हणते, वंदना जाधवनी सांगितल्याप्रमाणे प्रियाच्या डाव्या खांद्यावरती भाजलेची खून आहे का नाही हे बघायला पाहिजे, पण प्रियाचा खांदा कसा दिसणार? आणि इतक्यातच तिला एक आयडिया येते. कल्पनाताई म्हणतात, बरं मी ना दागिने पुसून घेते, आता तूही छान आवरून तयार हो. मला पूर्णाईने सांगितलंय की गुढीपाडव्याला सगळेजण तयार झाले की त्यांचा ना गुढीसोबत एक फोटो पाठव म्हणून. आता कल्पनाताई तिथून जायला निघतात. आता सायली म्हणते की आई तुमच्याकडे एखादी सोनेरी काठाची साडी आहे का? कोरी असेल तर अतिशय उत्तम. आता कल्पनाताई म्हणतात, हो आहे ना. अगं माझ्या मैत्रिणीनं तिच्या मुलीच्या लग्नात मला ती साडी दिली होती, त्याची घडी अजून मी मोडलीच नाही आहे. तुला नेसायची का? मी लगेच तुला घेऊन येते. हां. सायली म्हणते, नाही मला नाही लागायची ती साडी, पण तुम्ही ती साडी आज प्लीज प्रियालाच नेसायला द्याल का? आता कल्पनाताईंना तरी काय आवडत नाही. त्या म्हणतात की तन्वीला नाही गं बाई, तिने माझी साडी नेसावी अशी माझी अजिबातच इच्छा नाही आहे. सायली म्हणते की आई प्लीज, मी सांगते म्हणून द्या ना. आणि आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात की ठीक आहे, आणि म्हणतात की अगं पण तिच्याकरता त्याच्याकडे मॅचिंग ब्लाऊज कुठं असणार आहे? सायली म्हणते, आहे तिच्याकडे ना सोनेरी रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज आहे. आता कल्पनाताई म्हणतात, अगं ठीक आहे, पण गुढीपाडव्याच्या दिवशी स्लीवलेस ब्लाऊज कसा चालेल? आता सायली म्हणते, कोण आहे आई? आपणच आहोत ना घरात, आणि तुम्ही आई ना तिला असं सांगा की स्लीवलेस ब्लाऊज जर का तुम्ही आज तू घातलास तर माझी काही हरकत नाही, असं तुम्ही प्रियाला सांगा. हां. आता कल्पनाताई म्हणतात, पण तिच्याकडे तसा ब्लाऊज आहे, तुला कसं माहिती? सायली म्हणते, अहो मग माझ्याशिवाय कोणाला माहिती असणार आहे? तिची सगळी घरातली कामं तर मीच करते ना. तिचे सगळे कपडे वॉशिंग मशीनला लावते, इस्त्रीला पाठवते, त्यामुळे तिच्याकडे काय कपडे आहेत ना हे सगळं मला माहिती असतं. कल्पनाताई आता हसायला लागतात आणि म्हणतात की सायली, तुला फक्त तन्वीचेच नाही तर घरातल्या सगळ्यांचेच कपडे पाठ आहेत. आता सायली म्हणते, आई द्याल ना तुम्ही तिला साडी? कल्पनाताई म्हणतात, हो तू सांगते ना म्हणून मी देईन, पण काय गं तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? नाही, गेले काही दिवस तू आणि अर्जुन आम्हाला जे सांगताय ते आम्ही सगळं काही करतोय, कारण आमची खात्री आहे की तुम्ही जे काही कराल ना तर ते योग्यच कराल. अगं पण निदान आता तरी कळू देत ना. आता सायली म्हणते, आई वेळ आलं ना की आम्ही तुम्हाला सगळं काही सांगू, तोपर्यंत प्लीज आमच्यावरती विश्वास आहे ना? तर कल्पनाताई म्हणतात, हो अगं, म्हणून तर तुझ्यावरती विश्वास आहे म्हणून तू जे सांगते ते मी करते ना, आणि त्याच्यामागचं मला कारण माहिती नाही ते सुद्धा मी करतेच ना. सायली म्हणते, त्याचं फळसुद्धा तुम्हाला ना नक्कीच मिळेल. आता असं म्हणल्यानंतर दोघीजणी सुद्धा देवीआईच्या समोर अगदी हात जोडतात. आणि आता आपण पाहतोय की गुढीपाडव्या दिवशीच असेल. तर कल्पनाताई म्हणत असतात की सायली, स्वयंपाकाचं आणि नैवेद्याचं बघतेस ना तू? सायली म्हणते, हो आई, मी आणि विमलताई बघतोय. कल्पनाताई म्हणतात, तोपर्यंत मी ना पूजेचं सगळं बघून घेते. आता हे सगळेजण कामाला लागलेले असतात आणि अर्जुन
आणि अश्विन हे दोघं जण तोरण करत असतात घरासाठी फुलांचं, आंब्याचं पानं वगैरे वापरून. आणि आता अर्जुन म्हणत असतो, अश्विन काय करतोयस तू? अरे जरा नीट कर तोरण. आता अश्विन म्हणतो की हो मी नीट करायचं आहे तोरण. अर्जुन म्हणतो हो मग. अश्विन म्हणतो अरे तुझं तोरण बघ, सगळी पानं बाहेर पडतायत त्यातली. अर्जुनला काही केलं तोरण बनवायलाच येत नसतं. आता इतक्यातच तिथे प्रतापराव येतात आणि म्हणतात की गुढीची काठी स्वच्छ धुवून आणि सजवून तयार आहे. आता कल्पनाताई म्हणतात मग इथे माझ्या मदतीला या लवकर. आता प्रतापराव जातात कल्पनाताईंना मदत करायला आणि म्हणतात की बोला आता काय काय काम करायचं. आता हे सगळेजण सुभेदार कामात असतात. प्रतापराव म्हणतात बरं सायली, बाहेरची रांगोळी काय सुंदर काढली आहेस गं तू. अर्जुन म्हणतो माझ्या बायकोने जर का सुंदर रांगोळी काढली नाही तर ती न्यूज होईल, आणि सुंदर रांगोळी काढली त्यात काय सांगायचं एवढं. आता प्रतापराव म्हणतात हो का, मग बायकोकडून शिका जरा काहीतरी, कधीपासून बघतोय ते एकच तोरण करतोय म्हणून आता हसायला लागतात. आता सगळेच अर्जुनवरती हसतात, अश्विनसहित सगळे. आता बघा अश्विन काय म्हणतो की हां झालं तर, आणि स्वतःचं बनवलेलं तोरण पकडतो आणि सगळ्यांना दाखवतो आणि म्हणतो हे बघा अशा प्रकारे माझं तोरण बनवून झालेलं आहे. आता अर्जुन पण त्याचं तोरण दाखवतो आणि म्हणतो माझं पण झालं बघा बघा. आता सगळेजण बघतात तर अर्जुनला तोरणच नीट जमलेलं नसतं. आता आंब्याची पानं उलटं सुलटे अशी कशी त्याने लावून ना तोरण केलेलं असतं. आता विमलसहित सगळेजण अर्जुनकडे बघून हसतात. तर अश्विनने बनवलेलं तोरण खूप सुंदर असतं. अर्जुन म्हणतो इतकं छान तोरण बनवलं आणि तुम्ही हसताय का म्हणून. आता अश्विन म्हणतो अरे हे तोरण बघून ना मला मगापासून हसायला येतंय. अरे हे असलं युनिक तोरण आजपर्यंत कुणी बनवलं नसेल. आणि अश्विन असं म्हणून हसायला लागतो. कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे तू सायलीचा नवरा आहेस, याची तरी जरा लाज बाळग की, ती कशी प्रत्येक काम निगुतीने करते आणि तू नुसता गोंधळ घालत असतोस. अर्जुन म्हणतो की बरं बायको, आणि म्हणतो की आता तू शिकव ना मला तोरण कसं करायचं ते, ये इकडे ये. प्रतापराव म्हणतात जावा शिकवा. आता सायली ना तिच्या हातातलं काम सोडून जाते आणि आता अर्जुनला ते तोरण कसं करायचं तर ते शिकवत असते. आता सायली येते आणि अर्जुनला पुन्हा एकदा ते तोरण सोडा आणि पुन्हा एकदा बनवायचं सांगते. आणि इतक्यातच तिथे ना प्रिया येते आणि म्हणायला लागते की सॉरी मला ना गुढीपाडव्याची सगळी तयारी करण्यासाठी यायचं होतं, पण मला ना रूममधून यायला जरा वेळच लागला आणि उशीरच झाला म्हणून सॉरी म्हणत असते. कल्पनाताई म्हणतात अगं काही हरकत नाही, तू जरी उशिरा आलीस तरी तुझ्यासाठी जी कामं अजून शिल्लक आहेत म्हणून. कल्पनाताई म्हणतात अगं काहीच हरकत नाही आहे, तुझ्या करताना अजून बरीच कामं शिल्लक आहेत. असं म्हणल्यानंतर प्रियाचं तोंडच खाली पडतं आणि लगेचच म्हणते हो का म्हणून. आता अश्विन पण तिथेच असतो. प्रिया मनातल्या मनात म्हणते मी मुद्दाम उशिरा आले, मला वाटलं होतं की सायलीने सगळी कामं करून टाकली असतील आणि मला थोडा तरी आराम मिळेल, पण कसलं काय आणि कसलं काय असं प्रिया मनाशीच एकटीच बोलत असते. आता सगळेजण बघायला लागतात आणि आता कल्पनाताई म्हणतात तन्वी काय गं कामं करायची आहेत ना, तर म्हणते हो मी काय करते नाही की तुला पूजेसाठी लागणारी सगळी भांडी ना धुवून देते. हां आता कल्पनाताई म्हणतात की नाही नको ते सगळं मी करेन, तू एक काम कर, तू बागेत जा आणि काम कर की कडुलिंबांची पानं घेऊन ये. हां आता ही प्रिया म्हणते गार्डनमध्ये आणि म्हणते की आई मी काय म्हणते आणते मी, पण थोड्या वेळाने आणते, हां जरा ऊन उसरलं की मग मी जाते. प्रतापराव म्हणतात आणि मग गुढी कधी उभा राहायची, सूर्यास्तानंतर. आता अश्विन हे सगळं बघत असतो आणि आता सायली आणि अर्जुन हसतात, विमल पण हसते. प्रतापराव म्हणतात आत्ता लागायची पाने लगेचच घेऊन ये. आता प्रिया म्हणते हो जाते. कल्पनाताई म्हणतात की आणि हो तन्वी कडुलिंबाची पानं आणलीस ना की मग साखरेच्या गाठीसुद्धा बनव, हां काय ना किती नैवेद्याला लागतील. तर प्रिया म्हणते मी आता, आणि म्हणते की नाही मला नाही येत साखरेच्या गाठी वगैरे बनवायला. तर कल्पनाताई म्हणतात अगं विमल सांगेल ना तुला बनवायला, नको हां काळजी करू. विमलसुद्धा म्हणते हो तन्वीताई मी सांगेन हां तुम्हाला, अगदी तुम्ही तसं करा. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात की सायली तू जाऊन जरा अस्मिता आणि बाळाला घेऊन येतेस का. आता सायली जाते. हां आता सायली जाणार इतक्यातच तिथं अस्मिताच येते बाळाला घेऊन. आता लगेचच बाळ आलं म्हणल्यानंतर अर्जुन अश्विन सगळे पळत जातात. बाळ आलं म्हणून अश्विन पटकन बाळाला घेतो. आता लगेच प्रतापराव म्हणतात आजोबांकडे आणा म्हणून आता प्रतापरावांच्या हातात बाळाला देतात आणि आता सगळेजण त्या बाळाशी खेळायला लागतात. बाळ ना खरंच खूपच छान आणि क्यूट दाखवले. आता या कल्पनाताई, अश्विन, अर्जुन, सायली सगळेजण बाळासोबत खेळत असतात. आता इतक्यातच ना अस्मिताच्या पाठीमागून सचिन येतो. आता सचिन आला की सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग सोडतो. अस्मिता मागे वळून बघते तर सचिन असतो. आता लगेचच आहे ना की अर्जुन संतापतो म्हणून सायली म्हणते आता सणाचा दिवस आहे ना, उगीच सणाच्या दिवशी सगळ्यांच्या आनंदावरती विरजण नको म्हणून अर्जुनला ती गप्प राहायला सांगते. आता बघा हा प्रतापराव पुन्हा बाळाशी खेळायला लागतात आणि आजोबांशी खेळत असतात. इतके तर सचिनच्या डोक्यात अजूनही तोच विचार असतो की अजूनही अस्मिताचं कार्ड ब्लॉक का झालंय म्हणून. अश्विन म्हणतो की बाळा तुला ना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हा मामाकडून म्हणून. आता अर्जुन काय म्हणतो की अरे एवढे कठीण शब्द मला कळत नाही तर याला कुठून कळणार म्हणून. आता अर्जुन पण बाळाच्या गालाला हात लावतो आणि म्हणतो हॅपी गुढीपाडवा हा म्हणून. सगळेजण हसत असतात आणि खूप खुश असतात. सचिन म्हणतो की मम्मा डॅड हॅपी गुढीपाडवा, पण आता या कल्पनाताई आणि प्रतापराव त्याला रिस्पॉन्सच देत नाहीत आणि
या कल्पनाताई म्हणतात की प्रिया तन्वी अगं आणतेस ना कडुलिंब. तर प्रिया म्हणते हो हो आणते. म्हणून आता ही तन्वी बाहेर निघून जाते कडुलिंब आणायला. आता सायली म्हणते की अहो मी विसरले, चांदीची भांडी काढायची राहिली कपाटातून, जरा येता का तुम्ही. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणते की ऑलवेज रेडी, का नाही येणार मी, चल. म्हणून आता सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आणि आता तिथे हॉलमध्ये सचिन आणि अस्मिता हे दोघेजण असतात. त्यांना थोडं इन्सल्ट फील होतं. इकडे आपल्याला दाखवला आहे प्रियाचा सीन. प्रिया म्हणते या कडुलिंबाच्या पानाची या सुभेदारांचा सण साजराच होत नाही आहे का, या सुभेदारांचं ना जरा अतिच असतं, असं म्हणून तिने ना एक लिंबाचा मोठाच्या मोठा फाटा तोडून आणलेला असतो. इतक्यातच ना साक्षीचा फोन येतो प्रियाच्या मोबाईलवरती. आता तो फोन बघून लगेचच म्हणते की झालं, या साक्षी आणि सचिनने ना मला पार कबूतर करून सोडलंय, सतत माझ्या पायाला चिठ्ठी बांधा आणि इथून तिथे पाठवा, एवढंच राहिलं यांचं, असं म्हणून एकटीच बडबडत असते. आणि म्हणते की इकडे ती सदा महिना आणि इकडे ती साक्षी पार ना कॉल करून ना माझ्या फोनची बॅटरी पार डेड करून टाकतात आणि मेसेज तर इतके करतात ना की बस. आणि आता ती साक्षीचा फोन कट करते. आणि आता पुन्हा विचार करायला लागते की का सदा आणि महिना यांचा काल रात्रीपासून कॉल किंवा मेसेज आलाच नाही आहे, कुठे गेले असतील खरंच हे दोघंजणं. तासाला फोन करणारी बाई अचानक गायब कशी काय होती, असंही प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की मेले बिले काय, आणि म्हणते नाही गुढीपाडवा वगैरे साजरा करत असतील. आणि म्हणते की शेवटचा मेसेज सदा महिन्याचा शेवटचा मेसेज कधी आला होता, म्हणून ती टायमिंग मोबाईलमध्ये चेक करायला लागते. इकडे आपल्याला दाखवलं दुसरा सीन. अर्जुन आणि सायली दोघेजण कपाटामधले ना चांदीची भांडी काढत असतात. सायली म्हणते अहो मी तुम्हाला महिन्याचा फोन दिला होता ना, तर तो कुठे. अर्जुन म्हणतो इथेच आहे कपाटामध्ये, पण आता का हवा आहे. सायली म्हणते असं काय करता, पैसे मागण्यासाठी या महिन्याने प्रियाला किती मेसेज केले होते आठवत आहे ना, आणि काल रात्रीपासून एकही मेसेज गेलेला नाही आहे प्रियाला. असं अचानक मेसेज करणं थांबलं ना तर प्रियाला संशय येईल ना, आणि त्यामुळे ना आपल्याला काही करून महिन्याच्या फोनवरून प्रियाशी संपर्कात राहायलाच हवं, असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते की अशाने प्रियाची खात्री पडेल की सदा आणि महिना जिथे आहेत ना तर तिथेच आहेत म्हणून. असं म्हणल्यानंतर ती चांदीची भांडी देते. तर अर्जुन म्हणतो की मानला हा तुला बायको, तुला ना खरं तरी ना लॉच करायला हवं होतं, असं हा अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे त्या महिन्याचा मोबाईल देतो सायलीकडे. आणि आता ती सायली म्हणते की आता सुद्धा मी वकिलीन बाईच आहे ना, त्यामुळे माझा मेंदू वकिलिनीसारखा चालायलाच हवा. आणि आता लगेचच मेसेज टाईप करायला लागते म्हणजे महिन्याच्या मोबाईलवरून प्रियासाठी. आता त्या मेसेजमध्ये लिहिते की काय ग पोरी, आज तुझा माणूस पैसे घेऊन येणार होता ना, तर तुझ्या बापाची तब्येत लई बिघडली आहे, असा म्हणजे जसं महिना मेसेज करते ना तसंच सेम सायलीसुद्धा मेसेज करते. आणि म्हणते की तुझ्या बापाची तब्येत लई बिघडली आहे, पैसे लागलीच पाठव, असा सेम मेसेज पाठवल्यानंतर लगेच प्रिया अजून तिकडेच असते ना गार्डनमध्ये, लास्ट मेसेजचे टायमिंग बघतच असते. आता प्रियाला हा मेसेज जातो सायलीचा. आणि गेल्यानंतर ही प्रिया म्हणते सैतानाचा विचार केला, आणि सैतानाने लगेच मेसेजसुद्धा पाठवला. काय लिहिला मेसेज वाचून दाखवते. काय ग पुरी, तुझा माणूस आज पैसे घेऊन येणार होता ना, तुझ्या बाबाची तब्येत बिघडली आहे, पैसे लागलीच पाठव, असं तोंड वाकडं तिकडं करून तो मेसेज वाचते. आणि म्हणते उगाच मला वाटलं की सदा आणि महिना कुठेतरी गायब झाले असतील, पण पैसे पाठवा म्हणून आला शेवटी मेसेज, असं म्हणून वैतागते. आणि म्हणते आणि हे सदाच्या तब्येतीचं नवीन काय, परत म्हणते जाऊ दे ना मला काय करायचे. इतक्यातच अश्विन तिला हाक मारतो आणि म्हणतो की मम्मा विचारते कडुलिंबाचा पाला काढून झाला की नाही. प्रिया म्हणते हो झाला, हां आलेच म्हणून. आणि आता ही प्रिया घरामध्ये जाते. आता आपण पाहतोय पुढचा सीन अर्जुन आणि सायलीचा. तर अर्जुन म्हणत असतो मला ना खरंच तुझं खूप कौतुक वाटतं, तुझ्याकडे भली लॉची डिग्री नसेल पण तुझ्याकडे ना इतकं छान हुशारी आहे ना की बारीकसारी गोष्टी तू लक्षात ठेवतेस खरंच. आता सायली म्हणते की प्रियाचा मुखवटा फाडण्याचा हा जो प्रकार आहे ना, हा सगळा म्हणजे ज्याला तुम्ही मिशन वगैरे म्हणतात, तर हे मिशन खरंच खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे. आणि पुढे म्हणते की त्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तर लक्षात ठेवायलाच हव्यात. अर्जुन म्हणतो की हे बोलणं खूप सोपं आहे पण तू करून दाखवतेस हां. आता सायली म्हणते आता माझं कौतुक बास हां, पण तुम्ही ना आज काही झालं तर सदा आणि महिन्याला जाऊन भेटाच हां. मी महिन्याला जे सांगितलं आहे ना तर ते आज व्हायलाच हवं, असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते की एकदा का सदा आणि महिना आपल्याला मदत करणार आहे हे जर का कळलं ना की मग आपलं ना खूप मोठं काम होऊन जाईल. अर्जुन म्हणतो डोंट वरी, आज काम होऊनच जाईल म्हणून. इतक्यातच प्रतापराव हाक मारतात. अर्जुन सायली भांडी काढून झाली का, लवकर खाली या. अर्जुन म्हणतो हो आलो हां. म्हणून आता हे दोघं जण सुद्धा कपाटामध्ये मोबाईल ठेवून पुन्हा खाली जातात.
आता आपण पाहतो की विमला ना काठी कशा करायच्या आहे समजावून सांगत असते प्रियाला, म्हणत असते की इकडे साखरेकडे लक्ष ठेवा नाही तर हा कोळसा होऊन जाईल याचा, आणि तिकडे कडीलिंबाची पानं पण चिरा. प्रिया बडबडत असते, आता ही दोन्ही मी कशी करू, तू काहीतरी कर ना. आता विमल म्हणते मी कशी करणार, वहिनी हे सगळं तुम्हाला करायला सांगितलंय ना, त्यामुळे हे तुम्हीच करा. इकडे सचिन म्हणत असतो, अस्मी अगं तुझ्या बाबांना विचारणार होतीस ना की बँकेच्या अकाउंटचं काय झालं ते. आता अस्मिता म्हणते हो विचारते मी, अरे पण थांब पूजा तर होऊन जाऊ दे. सचिन म्हणतो अगं पूजेचा काय संबंध, आता विचार ना. आणि अस्मिता म्हणत असते अरे लगेच कसं विचारणार. अस्मिता इतक्यातच सचिनचा फोन वाजतो. सचिन म्हणतो हे बघते देणे करायचा फोन आलाच, आता मी काय उत्तर देऊ, म्हणून ना रागारागाने फोन उचलून बाहेर जातो बोलण्यासाठी म्हणून. इकडे आता सायली आणि अर्जुन चांदीची भांडी घेऊन खाली येतात. आता चांदीची भांडी घेऊन खाली आल्यानंतर इकडे आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणतात की बरं एक काम करा, तुम्ही आता पुढची तयारी करायला घ्या, तोपर्यंत तन्वीच्या गाठी बनवून होतीलच. हो ना गं तन्वी. तर तन्वी म्हणते हो पाकाची चव घेऊन बघते, म्हणून काय करते की उकळता पाक हातावर घेते. अर्जुनला अश्विन पळत जातो ना, काय झालं बघू. अगं तन्वी काय करतेस तू. आणि आता हे अर्जुन आणि सायली बघायला हसायला लागतात. आता ही प्रिया म्हणते पाक जरा हातावर जास्तच सांडला म्हणून तो पाक हातावरती घेऊ नका असं सांगणार होते मी, तेवढं तुम्ही पाक हातावर घेतलात. कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं त्या गाठी नैवेद्याच्या आहेत, चाखायच्या नसतात, तुला एवढं पण नाही का कळत. प्रिया म्हणते आई मी ते बघत होते की पाक बरोबर गोड झाला आहे की नाही ते. सायली म्हणते की अगं प्रिया त्यात साखर आणि पाण्याशिवाय दुसरं काहीही नाही आहे, त्यात काय वेगळी चव येणार आहे. आणि असं म्हणल्यानंतर अर्जुन तर म्हणतो की तिला बहुतेक वाटलं असेल की पाक तिखट तर झाला नाही आहे ना, म्हणून आता सगळेजण हसायला लागतात. अश्विनला राग येतो ना, तो म्हणतो तन्वी ना हे सगळं पहिल्यांदा करते त्यामुळे ना तिची एवढी मस्करी नका करूत. प्रतापराव म्हणतात की अरे काय चाललंय रे तुमचं अर्जुन सायली, ती तन्वी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तर तिला करू देत ना. हां तुम्ही अजिबात बोलायचं नाही हां मध्ये. अर्जुन म्हणतो की ठीक आहे म्हणून. आणि कल्पनाताईसुद्धा म्हणतात अर्जुन सायली तुम्ही आता एकदम शांत राहा आणि तन्वीला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आहे, कळलं का. आता हे सगळं मुद्दामून म्हणत असतात आणि बाळाला म्हणतात हो की नाही रे बाळा. बाळ पण हसत असतं. अर्जुन म्हणतो नाही तिला डिस्टर्ब नाही केलं तर दिवाळीपर्यंत तरी गाठी होतील ना, नाही म्हणजे आपल्याला दिवाळीला गाठींचं तोरण लावावं लागेल. सगळेजण पुन्हा हसायला लागतात. ह्या अश्विनला एवढा राग येतो. अश्विन म्हणतो बरं तन्वी थांबा मी तुला मदत करतो, मी काय करू. आता हे तन्वी सांगते ना त्याला हे कर ते कर, असा पाक काढायचा. अश्विन म्हणतो कशात काढायचा पाक. आता ह्या कल्पनाताई म्हणतात अश्विन गुढीची तयारी करायला जातोस ना, अर्जुन तू पण जा रे. आणि प्रतापरावना म्हणतात अहो तुम्ही पण जा हां त्यांच्याबरोबर. आता लगेचच बाळाला घेतात, म्हणतात की बाळाला द्या स्मिताकडे आणि तुम्ही जा पूजेला म्हणून. आता अर्जुन अश्विन आणि प्रतापराव तिघेजणसुद्धा ना बाहेर जातात की ते गुढीची तयारी करण्यासाठी. तर अस्मिता म्हणते की डॅड सचिन ना कॉलवरती आहे, तो सुद्धा तुम्हाला मदत करेल ना. आता प्रतापराव काहीच बोलत नाही. आता हे तिघंजण ना तिथलं सगळं साहित्य घेऊन बाहेर जातात गुढी उभे करण्यासाठी. इकडे आपण किचनमधला सीन पाहतो. ही प्रिया म्हणत असते आता ह्या कडुलिंबाचं काय करू मी. विमल म्हणते सांगते आधी हे पान आहेत ना कुठून घ्या, मग मी तुम्हाला एक सांगते हां. आता कल्पनाताई आणि सायली ही सगळी मजा बघत असतात तिथेच डायनिंग टेबलवरती उभारून. आता ही प्रिया बघा कडुलिंबाची पानं तोडते, खलबत्त्यात घालते, निवरून इतकं मोठं पाणी घालते ना की बस अक्षरशः तो कलबत्ता गच्च भरते, एवढं पाणी घालते. आता ही पानं कशी कुठली जाणार ना. आणि या दोघीजणी मजा बघत असतात. कल्पनाताई म्हणतात की सायली जाग तू ना तयार व्हायला जा आणि मग नैवेद्याची तयारी करशील ना. तर सायली म्हणते हो करते आणि म्हणते की एकदा तिकडे लक्ष द्या प्रियाकडे म्हणून. आता कल्पनाताई तिला इशारा करतात की जाऊ दे ना, नादी लागली ना म्हणून. आणि म्हणतात की तन्वी अगं हात पटापटा चालव की. असं म्हणल्यानंतर तन्वी म्हणते की हो. त्या कल्पनाताई म्हणतात तुला पण आवरायचं आहे आणि इतका आता जोरजोरात खलबत्ता आपटायला लागते ही प्रिया की कल्पनाताई म्हणतात बरं विमल मी पण जरा आवरून घेते हां म्हणून. आता ही सायली आणि कल्पनाताई दोघीसुद्धा तिथून निष्ठून जातात. आणि आपण पाहतो की प्रियाला ना काही जमत नसतं. आता पुन्हा दाखवलाय सीन तो म्हणजे सचिनचा. सचिन फोनवरती म्हणत असतो की अहो आता कसं सांगू मी तुम्हाला, नाही तुमचे पैसे मी तुम्हाला परत देणारच आहे, पण माझ्या बायकोच्या अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून ना पुढची इन्स्टॉलमेंट द्यायला मला जरासा वेळ लागतोय आणि मी तुम्हाला का फसवीन असं सचिन फोनवरती बोलत असतो. आता इतक्यातच हे तिघंजण येतात बाहेर आणि हे सगळं ऐकत असतात. आणि सचिन म्हणत असतो प्लीज मला ना थोडासा वेळ द्या हो, 2च दिवस द्या हो, नक्की 2 दिवसात येस असं सचिन म्हणत असतो. आणि आपण पाहतो की सचिन जेव्हा वळून बघतो त्यावेळेस प्रतापराव अर्जुन आणि अश्विन हे तिघंजणसुद्धा सचिनचं बोलणं ऐकतात. आणि आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो की सचिन तुला. इतक्यातच प्रतापराव अर्जुनला थांबवतात आणि म्हणतात अर्जुन चल आपल्याला आधी गुढी उभा करायची, अश्विन चल म्हणून. आता हे तिघंजणसुद्धा ना गुढी उभा करण्यासाठी जातात बरं का. आणि सचिन आतमध्ये निघून जातो. आता आपण पाहतोय प्रतापराव अर्जुन आणि अश्विन तिघंजण म्हणून ना गुढी खूप सुंदर पद्धतीने उभा करतात आणि हे थोडंसं म्युझिकली दाखवलेलं आहे.
आता सायली तयार होऊन येते आणि म्हणते झाली का सगळी तयारी. आणि आता ही प्रिया तिला ते बाऊल दाखवत असते आणि विमल म्हणते की तुम्हीच एकदा स्वतः सगळी पाहून घ्या. आता कल्पना येतात आणि म्हणतात तर मी अजून तू इथेच आहेस, तुझं अजून आटपलंच नाही आहे, आता आपण गुढी कधी उभा करायची. प्रिया म्हणते हो जातेच आहे हां आई, आता मी जातेच आणि आवरते. आता इतक्यातच कल्पनाताई म्हणतात अरे हो तन्वी, मी ना आता तुझ्याच खोलीमध्ये चालले होते, मला ना तुला ही साडी द्यायची. प्रिया इतकी खुश होते ना की बास, लगेच साडीकडे बघते आणि म्हणते ही साडी माझ्यासाठी आहे. तर कल्पनाताई म्हणतात हो ही तुझ्यासाठीच आहे, मी ना तुझ्याकरता खास काढून ठेवलेली होती ही साडी. असं म्हणतं प्रियाला काय आनंद होतो. कल्पनाताई म्हणतात आणि ही साडी असून नेसावी असं माझी ना खूप इच्छा आहे. प्रिया आता घे म्हणलं की पटकन साडी घेते आणि लगेच थँक्यू सो मच हां आई म्हणते आणि म्हणते की मला ना खरंच खूप छान वाटतंय ग, म्हणून खुश होते. आता ही सायली आणि विमल किचनमधून बघत असतात. प्रिया मनात म्हणते की म्हणजे आज सायलीला साडी नाही मिळाली पण मला मिळाले, म्हणजे फायनली हे सुविधा सगळे पुन्हा एकदा मूर्ख बनलेले आहेत म्हणून खुश होते. कल्पनाताई म्हणतात बरं अगं तन्वी काय आहे ना की तुझ्याकरता ना माझ्याकडे ब्लाऊज शिवायला वेळच नव्हता आणि माझ्याकडे तुझ्या मापाचा ब्लाऊज पण नाही आहे, पण तुझ्याकडे या साडीवरचा एखादा ब्लाऊज असेल ना. तर प्रिया म्हणते हो आहे ना म्हणून. आणि पुन्हा आठवते जरा आणि म्हणते की पण तर कल्पनाताई म्हणतात काय गं पण काय. तर ही प्रिया म्हणते पण यावरती जो मॅचिंग ब्लाऊज आहे ना तो स्लीवलेस आहे गाई. आता असं म्हणल्यानंतर पुढे प्रिया म्हणायला लागते की आई सणाच्या दिवशी स्लीवलेस ब्लाऊज घातला तर कसा दिसेल ना तो, असं मुद्दामून म्हणायला लागते ही प्रिया. तर असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अगं हो घाल ना काय हरकत आहे, असं अजून कल्पनाताई बोलणार इतक्यातच सायली म्हणते असं कसं चालेल, म्हणून मुद्दामून तिला आडवं लावण्याचा प्रयत्न करते. आणि किचनमधून येते आणि म्हणते असं कसं सणाच्या दिवशी कोणी असले कपडे घालतं का, अजिबात चालणार नाही. कल्पनाताई मुद्दामून या दोघींची नाटकं म्हणजे भांडायचं ठरलेलं असतात. कल्पनाताई म्हणतात सायली अगं आपल्याकडे कुठचीच बंधनं नाही आहेत, मग आपण तन्वीला तरी का बंधनं लावायची. आता ही सायली म्हणते अहो आई पण आज पाडवा आहे. तर कल्पनाताई म्हणतात की सायली तू जरा शांत राहशील का, मला सांग पाडव्याच्या दिवशी स्लीवलेस ब्लाऊज घालायचा नाही असं कुठं लिहिलं आहे का, नाही ना मग. आणि म्हणतात की तन्वी जा घाल हां तू स्लीवलेस ब्लाऊज आणि मला ही साडी नेसून दाखव हां. प्रिया लगेच म्हणते हो नेसणार आहे हां मी, आणि अशी नाटक करायला लागते. लगेचच म्हणते आई ही साडी नाही आहे तुझा आशीर्वाद आहे, म्हणून ती साडी काही डोळ्याला लावायला लागते. आता सायली आणि कल्पनाताईंना तर दोघींना हसूच आवरत नाही. प्रिया म्हणते येते हं मी, आणि म्हणून साडी नेसायला जाते आणि मुद्दाम सायलीला दाखवते आणि म्हणते छान आहे ना साडी म्हणून जाते. आता ह्या दोघींचा हा प्लॅन ठरलेला असतो की प्रियाच्या समोर मुद्दाम कल्पनाताईंनी सायलीला रागवायचं आणि सायलीने सांगायचं की नाही सणाच्या दिवशी घालायचा ब्लाऊज म्हणून. आता प्रिया गेल्यानंतर कल्पनाताई म्हणतात सायली तू जे सांगितलं ते मी केलं ना. सायली म्हणते अगदी करेक्ट, तुम्हाला तर अभिनयाचं पारितोषिकच मिळालं पाहिजे. कल्पनाताई म्हणतात अगं ती तन्वी काही किती नाटकी, ती काही कमी नाही, कशी म्हणाली बघ ना, म्हणून तिची ॲक्शन करून म्हणायला लागतात आई ही काही साडी नाही आहे तुझा आशीर्वाद आहे, म्हणून तिची ना नक्कल करून तिघीजणी हसायला लागतात. आता ही सायली म्हणते आई तिला ना जास्त वेळ देऊ नका, तिला ना घाई करा पटापट आवर म्हणून. कल्पनाताई म्हणतात चालेल ना म्हणून. आणि तिघीजणी म्हणजे विमल सायली आणि कल्पनाताई तिघीजणी सुद्धा प्रियावरती खूप हसत असतात. आता आपण पाहतोय की ही प्रिया इकडे रूममध्ये येते, बेडवर साडी ठेवते आणि म्हणते कसली कामं सांगतात ना मला, त्या कडुलिंबाचा वास सुद्धा जात नाही हाताचा, शिवाय त्या पाकामुळे पोळलंय ते वेगळंच असं म्हणते. आणि पुन्हा ती साडी हातात घेते आणि म्हणते की चला सणाला साडी तर मिळाली आणि सायलीला मिळाला ठेंगा, असं म्हणून ती साडी हातात घेऊन म्हणते की त्या कल्पिनीने तर सायलीला एकदम गप्पच बसवलं, म्हणजे मी हे सगळं राबते ना त्याचा कल्पीवरती चांगला परिणाम तर होतोय खरा, म्हणून खुश व्हायला लागते. आणि पुढे ती साडी काय स्वतःच्या जवळ घेते आणि म्हणते चला बाबा ब्लाऊज शोधायचा आहे, म्हणून कपाट उघडून ती ब्लाऊज शोधायला लागते. इकडं आपण पाहतोय सायलीने गुढीसाठी ना नैवेद्याचं ताट वाढून ठेवलेलं असतं डायनिंग टेबलवरती आणि कल्पनाताईंना दाखवते आणि म्हणते की आई सगळं व्यवस्थित वाढलं आहे ना मी, असं म्हणून कल्पनाताई कौतुकाने बघतात आणि म्हणतात की हो सगळं काही व्यवस्थित वाढलं आहे सर, तू काही काळजी करू नकोस. आता विमल म्हणते की वहिनी मी अस्मिताईंच्या खोलीत जाऊन आले, त्या म्हणाल्या मी 5 मिनिटात तयार होऊन बाळाला घेऊन येते म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात की बरं ठीक आहे म्हणून. आता सायली म्हणते की आई आता प्रियाला हाक मारूयात ना आपण. कल्पनाताई म्हणतात हो चल अहो आपण हाक मारूयात तिला, म्हणून जातात आणि तिच्या खिडकीबाहेर उभा राहतात आणि तिला कल्पनाताई हाक मारतात की तन्वी अगं झालं का नाही तुझं आवरून, आटप बरं पटकन, अगं साडी नेसायला एवढा वेळ लागतो का तुला. तर प्रिया आतून म्हणते हो थोडा वेळ लागतोय कारण आई ते साडीची घडी मोडते ना मी, तर मला ती नीट बसतच नाही आहे ती. आता ही सायली म्हणते की तिला सांगा की मी येते मदतीला, म्हणून कल्पनाताई आता ओरडून सांगतात की बरं तन्वी तुझ्या मदतीला मी सायलीला पाठवते हां, ती तुला साडी व्यवस्थित नेसवून देईल. प्रिया म्हणते की
नाही नको राहू दे आई, मी साडी नेसते म्हणून. आता पुढे कल्पनाताई म्हणतात की अगं गुडी आजच उभा राहायची आहे ना, सायली आली तर पटकन तू बाहेर तरी येशील म्हणून. आणि मग प्रिया म्हणते की बरं बरं येऊ देत मग तिला. आता बघा लगेचच सायली त्यांना इशारा करते की मला हाक मारा म्हणून. आता कल्पनाताई मुद्दामून हाक मारतात की सायली सायली जरा तन्वीला साडी नेसून दे गं म्हणून. आणि 2 मिनटं थांबतात आणि आता तन्वीला म्हणतात थांब हा तन्वी, सायली येते म्हणून. आता सायली येते आणि लगेचच मग ती म्हणते हो आई येते हां मी आत म्हणून. लगेच जाते प्रियाकडे आणि प्रियाला साडी नेसवायला लागते सायली आत गेली की कल्पनाताई पाठीमागून हाक मारतात आणि म्हणते ते दोघीही पटकन आवरून या हां. प्रिया म्हणते हो आई येतो हां म्हणून. आता सायली आतमध्ये जाते आणि प्रियाचा अवतार ना असा झालेला असतो की तिला अजून साडीच नेसता येत नसते. आता सायली जाते आणि म्हणते काय गं काय करून ठेवलेस हे सगळं, पदर उलटा लावलायस तू, सगळी आतली बाजू बाहेर आली, मी देते. आणि इकडे तर प्रिया म्हणते बापरे तू सेवा करणार आहेस माझी. आता ही सायली म्हणते मला आईने पाठवलेलं म्हणून मी आली तुझ्या मदतीला, याला सेवा समजायचं असेल ना तर तुझी मर्जी, करू का आता मी नीट निर्या. आता प्रिया म्हणते हो कर म्हणून. आता ही सायली मुद्दामून तिच्या निर्या करायला खाली बसते. आता ती नाटक करत असते की तिला, कारण या प्रियाच्या डाव्या खांद्यावरची जखमेची खून बघायची असते, म्हणजे भाजलेलं वन आहे का. सायली म्हणते जरा नीट उभी राहशील का, तुम्हाला व्यवस्थित निर्या करू देत, मी लावून देईन पदर, थांब जरा घाई करू नकोस म्हणून. सायली मुद्दामून ना चिडून तिला साडी नेसवण्याचे असं नाटक करत असते. आता ही काय करते सायली, तिचे ना निर्या करून देते, त्या निर्यांना छान पिन लावून देते आणि म्हणते की आण आता मी तुझा पदर करून देते म्हणून. आणि आता मुद्दाम तिच्या पदराची पिन काढते, पुन्हा बसवायची असते. आणि आता ती ना तिच्या डाव्या खांद्यावरती शोधत असते की भाजलीची खून आहे का म्हणून, तर ती काही इझिली दिसत नाही. आणि आता ही सायली काय करते की तिला म्हणते प्रिया जरा केस पुढे कर घे म्हणून. आता ही प्रिया जशी केस पुढे घेते इतक्यातच आहे ना सायली पिन लावायला लागते. तर लगेचच तिच्या पाठीवरती ना भाजलेलीची खून, म्हणजे डाव्या खांद्यावरच्या खाली थोडंसं असं भाजलेलीची खून या सायलीला सापडते. बापरे, सायलीला तर इतका मोठा धक्का बसतो ना, म्हणजे आता यावरून खात्रीच पटली की लहानपणीची ती बबली म्हणजे आताची ही प्रिया आहे म्हणून. आणि हीच खोटी तन्वी म्हणून सगळ्यांना फसवते म्हणून. आणि हे जरा बराच वेळ दाखवलेला आहे की सायलीला ती खून बघितल्यानंतर धक्का वगैरे बसतो ना म्हणून. प्रिया म्हणते अगं लाव ना पिन, किती वेळ झालं. सायली म्हणते हो हो लावते हां लावते म्हणून. आता पटकन तिच्या साडीला पिन लावते आणि म्हणते हां झालं म्हणून. आता सायली पिन लावताना मनात म्हणते म्हणजे आता ही पाठीवरची खून ही सिद्ध करते की लहानपणीची बबली हीच आत्ताची प्रिया आहे म्हणून, म्हणजे आता शंकेला काही जागाच नाही असं म्हणते. आणि आता तिच्या साडीची पिन लावते इतक्यातच कल्पनाताई पुन्हा हाक मारायला लागतात सायली तन्वी अगं किती वेळ लावताय, या आता बाहेर. सायली म्हणते हो आई आले हां आले. सायली म्हणते हो आई आले. आणि प्रियाला म्हणते प्रिया लवकर उरक आज सगळंच खास आहे. प्रिया म्हणते काय, तर म्हणते नाही आज सण आहे ना म्हणून म्हणते पटकन उरक आणि ये हां. प्रिया म्हणते हो येते मी पटकन, तू हो पुढे असं म्हणल्यानंतर ही सायली पुढे जाते निघून. आणि प्रिया अजून बांगड्या वगैरे घालत आवरत तिथेच बसलेली असते. आणि आता आपण पाहतोय की सायली येते आणि म्हणते की विमलताई अस्मिता एकदा तयार झालेत का बघून या ना. इतक्यातच अस्मिता हॉलमध्ये येते बाळाला घेऊन आणि सचिन पण पाठीमागून येतो आणि म्हणतो की हे बघ अस्मी, बाकी मला काय माहिती नाही, आपलं काम महत्त्वाचं, तू आत्ताच्या आत्ता डॅडना विचार ना की ते बँकेत जाऊन आलेत का नाहीत. अस्मिता म्हणत असते तू एवढी का काही करतोयस म्हणून, आत्ता आपल्याला पैशांची गरज नाही आहे आणि आज कुठली बँक उघडी असणार आहे, गुढीपाडवा आहे ना आज म्हणून. सचिन तर खूप चिडलेला असतो. अस्मिता म्हणते आज बँकेचं कोणतंच काम नाही होणार. सचिन म्हणतो तिथला मॅनेजर तुझ्या डॅडचे कॉल नक्कीच घेईल आणि त्यांची तिथे ओळख असणार आणि म्हणूनच त्यांना हे सगळं मॅनेज करता आलंय ना. अस्मिता म्हणते की सचिन तू उगाच त्यांच्यावरती संशय नको घेऊस, मला मान्य आहे की तुझ्यावरती प्रेशर आहे, पण डॅडना मी असं सतत अकाउंटबद्दल विचारत राहिले तर सगळ्यांना कळेल ना की तू माझ्याकडे पैसे मागतोयस म्हणून. सचिनला येतो खूप राग. आता हे सगळं ना पाठीमागून विमल आणि सायली ऐकत असतात. अस्मिता म्हणत असते आणि मला ते नको आहे. सचिन म्हणतो ठीक आहे तुला माझं काही ऐकायचंच नाही आहे ना, मग तुला हवं ते कर. आणि म्हणतो की तू माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कशाला येशील ना, अजिबात तू येणार नाहीस मला माहितीच आहे म्हणून. सचिन रागावून तिथून निघून जातो. आता सचिन असा चिडून तिला बोलून निघून जातो म्हणल्यानंतर अस्मिता रडायला लागते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. आता हे सायलीला कळतं. सायली पाठीमागून येते आणि म्हणते की अस्मिता ताई म्हणून तिला आधार देते, तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते की अस्मिता ताई सणाच्या दिवशी डोळ्यातून असं पाणी नका काढू अस्मिता ताई, पण डोळ्यातून सतत पाणी काय येते ना याचा मात्र तुम्ही नक्की विचार करा असं सायली म्हणते. पण अस्मिताला कुठे ते वाक्य आवडतं. ती लगेचच डोळे पुसते आणि म्हणते की गुढी उभारायला उशीर होतो, ये लवकर म्हणून अस्मिता बाळाला घेऊन बाहेर निघून जाते. आता अस्मिता बाहेर गेल्यानंतर विमल येते ना सायलीच्या जवळ आणि म्हणते की जाऊ द्या सायली ते कशाला तुम्ही वाईट वाटून घेताय म्हणून. आणि असं नैवेद्याचं ताट पण देते सायलीच्या हातात आणि म्हणते की बोलून काही फायदा नाही आहे, उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका तसं विमल म्हणते.
आणि आता दोघीही नैवेद्य घेऊन बाहेर जातात. आता आपल्याला बाहेरचा सीन दाखवलेला आहे. कल्पनाताई म्हणत असतात, अरे अजून तन्वी कुठे राहिली. प्रतापराव म्हणतात, अजून आपण उगीच खोळंबून राहतो, या पूजेला सुद्धा मुहूर्त असतो, हे एवढंही तन्वीला कळत नाही आहे का. आता असं प्रतापराव म्हणतात आणि म्हणतात की अश्विन जा बाबा बघ जा तिची तयारी झाली आहे का. अश्विन म्हणतो, हो ती साडीच नेसत होती, येईलच हा आता म्हणून. आता इतक्यातच हे विमल आणि सायली दोघीजणी नैवेद्य घेऊन येतात. कल्पनाताई आता गुढीला नैवेद्य वगैरे दाखवायला सुरुवात करतात. इतक्यातच आपण पाहतोय की ही अर्जुनला ना सायली इशारा करते आणि बाजूला घेते. तर अर्जुन म्हणतो की बात आहे बायको, तू अशी ना मला खून करून साईडला वगैरे घेतेस, हा इरादा काय आहे असं म्हणतो. आणि म्हणतो नेहमी अशा खानाखोना मी करत असतो ना. सायली म्हणते समोर गुढी आहे याचं तरी भान ठेवा. अर्जुन म्हणतो हा बोल ना. सायली म्हणते आपलं काम झालं. अर्जुन म्हणतो म्हणजे. सायली म्हणते प्रियाच्या डाव्या खांद्यावरती भाजल्याचा वन आहे, तो मी स्वतः बघितला. अर्जुन म्हणतो काय म्हणजे शांता मावशी आणि वंदना जाधव जे म्हणत होते ते खरं आहे. सायली म्हणते हो खरं आहे. अर्जुन म्हणतो प्रियाच बबली याचा किती मोठा पुरावा आहे आपल्याकडे. सायली म्हणते हो पण फक्त हळू बोला, आता सगळ्यांना ना ऐकायला जायला नको आहे असं म्हणते. आणि बघा हा अर्जुन म्हणतो आज सायली 2.0 परत एकदा जिंकली, पण इतक्यात आपल्याला सगळ्यांना सांगता येणार नाही ना. सायली म्हणते हो. आणि बघा अर्जुनला तिथंच उभा करते. इतक्यातच प्रिया येते. आता प्रिया आल्यानंतर म्हणते की आई हे बघ तू दिलेली साडी मी नेसली आहे, कशी दिसतीये. आता कल्पनाताई म्हणतात हो छान दिसतीये, खूपच छान दिसतीये हा. आणि म्हणते की अश्विन बघतोयस ना, हे बघ ही साडी ना आईने मला खास गुढीपाडव्यासाठी दिली आहे म्हणून. अश्विन म्हणतो अगं खूपच छान दिसतीये तुला. त्याला मात्र त्याच्या बायकोचं खूपच कौतुक वाटत असतं. आता अश्विन म्हणतो अगं हा रंग तर तुला ना खूपच उठून दिसतोय, पण हाच ब्लाऊज होता का तुला घालण्यासाठी. तर लगेच प्रिया म्हणते हो अरे नाही पण आईने परवानगी दिली ना मला हा ब्लाऊज घालण्याची. आता कल्पनाताई सुद्धा म्हणतात हो. मग अश्विन म्हणतो हो का बरं ठीक आहे. आता ही सायली म्हणते प्रिया अगो पदर कसा लावलायस तू, नीट लावायला हवा. प्रिया म्हणत असते बरोबर आहे तर आहे. आता बघा हा मुद्दाम सायली अशी तिरकी उभारते जसं की अर्जुनला दिसावं म्हणून की तिच्या खांद्यावरती खरंच भाजलेली खून आहे म्हणून. आता ही सायली मुद्दाम तिचे केस सरकवते आणि पुन्हा एकदा तिची पिन जी आहे ना ती पलटून दाखवते. आता अर्जुनला सुद्धा दिसतं ना की खरंच तिच्या खांद्यावरती भाजलेल्याची वन असते. आणि आता हे सगळं अर्जुन सुद्धा बघतो. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथंच संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप सबस्क्रायबरची गरज आहे, त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा. आता आपण पाहतो की उद्याच्या भागात आहे ना हा अर्जुन म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी अर्जुन मैनावतीकडे जातो आणि म्हणतो की माझ्या बायकोने शब्द दिलाय म्हणजे ती पूर्ण करणारच. मैनावती म्हणते अरे पण तू एकटाच आलायस, तुझी बायको कुठे. अर्जुन म्हणतो तुम्हाला ना त्या प्रियाचा खरा चेहरा दाखवण्याची तयारी करते. आता असं म्हणल्यानंतर आपण पाहतो की इकडे सायली व्हिडिओ कॉल करते सदा महिन्याला म्हणजे अर्जुनच्या मोबाईलवरती. आणि त्यांना म्हणते की आता ना मी तुम्हाला तुमच्या बबलीचा ना खरा चेहरा दाखवते. म्हणून ती काय करते की बबलीच्या म्हणजे ह्या प्रियाच्या रूमच्या बाहेर जाते, तिथून व्हिडिओ कॉल करते या सदाशिव, मैनावती आणि अर्जुनला. आणि आता दरवाजा थोडासा उघडते आणि तो फोन जो आहे ना म्हणजे व्हिडिओ कॉल चालू असलेला फोन त्या दरवाजाच्या जवळ धरते. आणि आतून ना प्रिया ही बघायला प्रिया दाखवते की प्रिया जो बेडवर झोपलेली असते. आणि आता तिथे लिहिली असते की पैसे पाठवणे तर तुझ्या बापाचा नक्की जीव जाईल हा मेसेज वाचते. आणि म्हणते अरे ही तर उत्तम बातमी आहे, सदा गचकला तर मला आनंदच होणार आहे. आणि सगळं मैनावती ऐकत असते आणि म्हणते त्या पाठोपाठ मैनासुद्धा गेली ना तर अजून बरं होईल, नाही तर उद्या हे दोघं जणांना मिळून माझ्या गळ्याला फास लावतील. हे सगळं सायली व्हिडिओ कॉल करून दाखवते. आणि मैनावती आणि सदाशिव हे सगळं ऐकतात. मैनावतीला खूप वाईट वाटतं आणि सायलीने अर्जुनच्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉल केलेला असतो. आणि हे सगळं बघून सदाशिव आणि मैनावती हे दोघं जण आता सायलीला मदत करण्यासाठी नक्कीच तयार होतील. तर असं असणार आहे उद्याचा भाग. तर उद्याचा भाग बघण्यासाठी ना खरंच खूप इंटरेस्टिंग उद्याचा भाग आहे. तर ते पाहण्यासाठी माझी आवडती सिरियल प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.